लिपिक संदर्भामध्ये आज आपण महत्त्वाचे अपडेट्स पाहणार आहोत। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे जी काही जागा निघालेली आहे मुंबई उच्च न्यायालय क्लर्क या पदासाठी टोटल जागा तुम्हाला माहितीच आहे। टोटल जागा आहे 129 आणि यामध्ये आहे सिलेक्शन लिस्ट 124 आणि वेटिंग लिस्ट आहे 31। अशा प्रकारचे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 124 प्लस वेटिंगचे जर धरले 31 155 जागा या ठिकाणी असणार आहे। त्यापैकी तात्काळ सिलेक्शन 124 ला आणि वेटिंग मध्ये असणारे 31 त्यापैकी सुरुवातीचे 10 पर्यंत तर ते 100% उचलतातच। तर यामध्ये जे काही तुम्ही फॉर्म भरलेले त्या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे की मुलाखतीमध्ये किती गुण मिळाले तर त्या व्यक्तीची निवड होते, किती गुण आपल्याला घ्यावे लागतात तर पास असते आणि किती गुण घेतले तर नापास असते। तर तुम्हाला माहितीच लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला स्कोर व्यवस्थित आणवायचा आहे। जर लेखी परीक्षेमध्ये स्कोर व्यवस्थित आला तर तुम्ही टायपिंगला पात्र होणार आणि टायपिंग मध्ये स्कोर व्यवस्थित आला तर तुम्ही पुढे मुलाखतीमध्ये पात्र होणार। या अगोदर तुम्हाला सिलेबस जर माहित नसेल तर सिलेबस मित्रांनो माहित करून घ्या कशा प्रकारचा सिलेबस आहे। टोटल स्क्रीनिंग टेस्ट असणार आहे या ठिकाणी 90 मार्काची असणार आहे। त्यामध्ये जर आपण पाहिलं तर कंटेंट वाइज पहा, यामध्ये मराठी 10 मार्काचं, इंग्लिश 20, जनरल नॉलेज 10, जनरल इंटेलिजन्स 20, अर्थमॅटिक्स 20, कम्प्युटर 10 अशा प्रकारची टोटल 90 गुणाची ही टेस्ट आहे आणि प्लस टायपिंग आहे 20 मार्काची प्लस आहे वायवा म्हणजेच इंटरव्ह्यू। टायपिंग आहे या ठिकाणी 10 मार्काची। बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नसते की इथं पासिंग आहे 10 मार्काला। जर 10 मार्क मिळाले आणि 10च्या वरी जर मिळाले तरच तुम्ही पास आणि 9 किंवा 10च्या पॉइंट्स मध्ये खाली जर मार्क मिळाले तर तुम्ही या ठिकाणी फेल असणार आहात, मुलाखतीसाठी तुम्ही पात्र होणार नाही। आता यामध्ये महत्त्वाचं आहे किती चुका माफ आहेत। यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रश्न केलेला आहे की टायपिंग मध्ये हायकोर्टसाठी किती चुका माफ असतात। तर यामध्ये माफचा विषय काही नसतो। इथं पहा मिनिमम पासिंग किती मार्काला आहे, 10 मार्काला पासिंग आहे आणि जर तुमच्या 5 चुका जर झाल्या तर 1 गुण तुमचा काय होतो, कमी होतो। 5 चुका जर झाल्या तर 1 गुण तुमचा काय होणार आहे, कमी होणार आहे। अशा प्रकारच्या 10 गुण जर कमी व्हायचे असतील तर 5 10 50 चुका जर झाले तरी तुम्ही या ठिकाणी पास असणार आहेत। परंतु एवढ्या जर चुका झाल्या तर सिलेक्शन होण्यामध्ये पुढे तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकते। त्याच्यामुळे होईल तेवढं आपल्याला जास्त टायपिंग मध्ये गुण घ्यावे लागतात। इथं मात्र आता महत्वाची गोष्ट म्हणजेच आहे महत्वाचा पॉइंट्स वायवा म्हणजेच काय आहे, इंटरव्ह्यू। तर पहा लेखी परीक्षा 90 मार्काची, त्याच्यानंतर टायपिंग परीक्षा 20 मार्काची आणि मुलाखतला वेटेज भरपूर आहे 40 मार्काची। तर टोटल पहा याची किती होणार आहे, 9 10 आणि 15 150 टोटल मार्क आहेत 150 मार्काची संपूर्ण ही प्रोसेस असणार आहे। त्यापैकी तुमचं मेरिट नुसार या ठिकाणी मेरिट लागणार आणि सिलेक्शन यामध्ये होणार। लेखी परीक्षा 90, टायपिंग 20 आणि मुलाखत 40 मार्काची। आता यामध्ये महत्वाचं आहे की मुलाखतीमध्ये किती मार्क्स मिळाले तर आपलं सिलेक्शन होईल। तर यामध्ये कसं असते, संपूर्ण लेखी परीक्षा, टायपिंग टेस्ट आणि प्लस मुलाखत या तिन्हीची बेरज करून काय केलं जाते, कट ऑफ लावला जातो म्हणजे मेरिट लावला जातो। आता या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे त्यांनी मिनिमम पासिंग मार्क 16, 40 पैकी जर तुम्हाला 16 गुण मिळाले तरच तुम्ही या ठिकाणी पास असणार आहे, नाहीतर सरळ सरळ काय होणार आहे, आपण त्या यादीमध्ये राहणार नाही, कुठंच मुलाखतीमध्ये सुद्धा राहणार नाही, सिलेक्शन यादीमध्ये सुद्धा राहणार नाही। म्हणून मिनिमम पासिंग मार्क्स किती आहे, मुलाखतीमध्ये 16 मार्क मिनिमम जर भेटले तर पुढचा विचार केला जातो, ते बी जर तुम्ही मेरिट मध्ये बसले असाल तर। अशा प्रकारची ही एक प्रकारची प्रोसेस असणार आहे। त्या संदर्भामध्ये पूर्ण ही काय असेल, प्रोसेस असेल। तर तुम्हाला काय अजून समस्या असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता आणि याची तयारी कशी करायची त्या संदर्भामध्ये कंटेंट्स तयार केलेले अतिशय महत्त्वाचे पहा। या ठिकाणी आउट ऑफ मार्क विद्यार्थ्यांना मिळू शकतात। कुठं, मराठीमध्ये आउट ऑफ आपलीच भाषा आहे, त्याच्यानंतर कम्प्युटरमध्ये आउट ऑफ किती 20 मार्क 90 पैकी तुम्हाला मिळाले। राहिला प्रश्न 70 मार्काचा, तर यामध्ये जनरल नॉलेज सुद्धा 10 मार्काची, इथं 10 पैकी 7 से 8 मार्क इझिली भेटतात। त्याच्यामध्ये प्रॉब्लेम जनरल इंटेलिजन्स आणि अर्थमॅटिक एकदम सिंपल 1 लाइनर 2 लाइनर काय असतात, यामध्ये क्वेश्चन असतात एकदम सिंपल असतात आणि इंग्रजी थोडी चांगल्या प्रकारे करावं लागतं। अशा प्रकारचे एकदम सिंपल पॅटर्न आहे। फक्त महत्वाचं आहे तुमचं नाव एकदा शॉर्टलिस्ट मध्ये यावं। एकदा जर शॉर्टलिस्ट मध्ये तुमचं नाव आलं तर बाकी संपूर्ण तयारी करून घ्यायची माझी जिम्मेदारी आहे मित्रांनो तुमची। सिलेक्शन होईपर्यंत फक्त तुमचं नाव एकदा शॉर्टलिस्ट मध्ये आलं पाहिजे। एकदा शॉर्टलिस्ट मध्ये आलं की पुढे संपूर्ण तयारी आपण करून घेण्याची जिम्मेदारी आपली असेल। आपल्या युट्यूब चॅनलद्वारे तुमची संपूर्ण तयारी करून दिली जाईल। तर त्या संदर्भामध्ये आता तुमच्या हातामध्ये जे आहे ते कंटेंट्स आपण तयार केलेले आतापासून तयारी लागा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही वेबसाईटला भेट देऊ शकता आणि टेलिग्राम चॅनलला देखील आपल्या सबस्क्राईब करा, त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आणि जास्तीत जास्त मित्रांना तुमच्या हा व्हिडिओ पोहोचवा।